मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे। यासंबंधी जी-आर हा आलेला आहे। महिलांना व मुलींना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत। ही रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे। यासंबंधी ऑनलाईन अर्ज कसा कुठे करायचा, तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत, अर्ज केव्हा करायचा आहे, त्याची तारीख काय असणार आहे, या योजनेची शेवटची तारीख काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, अटी व शर्ती काय असणार आहेत, संपूर्ण माहिती या जी-आरमध्ये दिलेली आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर मित्रांनो, तुम्ही येथे बघू शकता, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारतर्फे मान्यता देण्यात आलेली आहे। 28 जून 2024चा हा जी-आर आहे। तर यामध्ये जे काही महत्त्वाची माहिती आहे ते आता आपण बघूया। तर बघा, महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत असतात। महिलांना श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची प्रस्तावित महाराष्ट्र शासनातर्फे केले आहे। तर आता या योजनेचा जे काही उद्देश आहे आपण ते बघणार आहोत। राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणाला चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, तर असे हे उद्दिष्ट राहणार आहेत। तर आता या योजनेचे स्वरूप काय असणार आहे ते बघूया। तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT मार्फत सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे मात्र महिलेस देण्यात येणार आहे। आता या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत ते बघूया। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहे। म्हणजेच या योजनेचे लाभार्थी त्या असणार आहे। तर आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे ते बघूया। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहे। किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे। यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, तरच या योजनेसाठी तुम्ही पात्र राहणार आहात। तर आता अर्ज कोण करू शकत नाही ते आपण बघूया। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ते या योजनेसाठी पात्र राहणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार राहणार नाहीत। तसेच सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत। यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत। तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहेत। यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे। यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदणीकृत आहेत,
सदर योजनेअंतर्गत त्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत। सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे तर ते आता बघूया। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज येथे करावा लागणार आहे। लाभार्थ्याकडे त्याचे स्वच्छ आधार कार्ड असणे गरजेचे आहे। यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला असणे गरजेचे आहे। यानंतर सक्षम प्राधिकरणाने यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे तुम्हाला गरजेचे आहे। यानंतर बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत येथे जोडायची आहे। यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे। यानंतर तुमच्याकडे तुमचं रेशन कार्ड असणे गरजेचे आहे। यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहे। तर आता लाभार्थ्याची जे काही निवड आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते आपण येथे बघूया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागणार आहे। यानंतर सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे। त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। तर त्यांच्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत ते आपण येथे बघूया। तर येथे तुम्ही बघू शकता ग्रामीण भागात, शहरी भागात वेगवेगळे अधिकारी इथे असणार आहेत। ते तुमचा फॉर्म चेक करून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही याचे अधिकार या अधिकाऱ्यांकडे असणार आहेत। तर आता योजनेची कार्यपद्धती काय असणार आहे ते बघूया। अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरलेले जाऊ शकतात। त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे। म्हणजेच तुम्हाला मोबाईलवरून हा फॉर्म भरता येणार आहे, तसेच तुम्हाला सेतूवर जाऊन सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे। फक्त हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने गरजेचे आहे। एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या, हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज लागणार नाही आहे। हा अर्ज मोफत तुम्ही भरू शकता। एक महत्त्वाचं म्हणजे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल। यासाठी महिलेने खालीलप्रमाणे आवश्यक आहे: कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड असणे तुमच्याकडे गरजेचे आहे व स्वच्छ आधार कार्ड असणे गरजेचे आहे। यानंतर तात्पुरत्या यादीचे प्रकाशन पोर्टलवर करण्यात येणार आहे। तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा ॲपवर जाहीर केली जाईल। त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येणार आहेत। तर ज्यांची हरकत असेल, काही तफावत असेल, काही फॉर्ममध्ये तुमचं चुकलं असेल किंवा चुकून अर्ज झाला असेल तर 5 दिवसांपर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदणी येथे आवश्यक असणार आहे। तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस राबवली जाणार आहे। तर आता या योजनेचा टाइम टेबल काय असणार आहे ते आपण इथे बघूया। तर सर्वात अगोदर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येणार आहे आणि शेवटची दिनांक 15 जुलै 2024 असणार आहे। तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024 ला होणार आहे। यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै ते 20 जुलै असणार आहे। यानंतर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै असणार आहे आणि अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे। यानंतर लाभार्थ्याच्या बँकमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्टपर्यंत गरजेचे आहे। तर अशा प्रकारे हा टाइम टेबल असणार आहे। तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये GRची PDF तुम्हाला दिली आहे, तर GR एक वेळा पूर्णपणे वाचून घ्या आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। धन्यवाद।